ऐकूयात सुंदर कविता. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी आई डबा करून द्यायची, पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना पाहिले की खूप वाटायचं आपणही खावं. पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं आहेत म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही खाऊ शकत. मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागली. शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलिस्टरचे कपडे घालायचे. खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती वापरायला लागले आणि सुती कपडे महाग झाले. शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची. आई छानपैकी शिवून द्यायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून ती धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जीन्स दाम दुपटीने घेताना बघितले की वाटतं, शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचा चहा पिताना पाहायचो, तेव्हा वाटायचं आपणही साखरेचा चहा प्यावा. पण आता मी साखरेचा चहा प्यायला लागलो तर लोक गुळाचा, ब्लॅक टी, लेमन टी पित आहेत. आणि मग शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी, चारचाकी मधून फिरताना बघायचो. वाटायचं आपणही फिरावं. आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटतं, शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो, तेव्हा लोक पोळी, चपाती, भात खाताना दिसायची, तेव्हा आपणही खावं असं वाटायचं. आज तीच लोक पुन्हा भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटतं, शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी झोपडीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या बंगल्यात राहावं. आज तीच बंगलेवाले मनशांतीसाठी दूर कुठेतरी खेड्यात, जंगलात जाऊन झोपडीत, रिसॉर्टमध्ये राहतात, तेव्हा ते पाहून मात्र वाटतं, शेवटी काय, अंतर तेवढंच राहिलं. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. आता कळलं, हे अंतर असंच कायम राहणार. मग मनाशी पक्क केलं, जसा आहे तसाच राहणार, कुणाचं पाहून बदलणार नाही. म्हणून मित्रांनो, खरे सांगतो, जसे आहे तसेच राहा. जे तुमच्याकडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे. त्यातच आनंदी आणि समाधानी राहा. म्हणून तर म्हणतात ना, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मग आहे त्यातच आनंदी समाधानी राहायला काय हरकत आहे बरं?